नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या मार्गाचा आढावा घेणार आहोत. आपण निघालो आहोत टिटवाळ्याहून आमनेकडे. पण हा प्रवास हायवेने नाही, तर आपण आंबिवली टिटवाळा रस्ता आणि नांदप मार्गे जाणार आहोत, जिथून आपण थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेने NE4 वर चढणार आहोत. टिटवाळाकरांसाठी हा मार्ग किती सोयीचा आहे हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग जाऊयात आमने इंटरचेंज आमने गावाकडे. नांदप मार्गे टिटवाळा आंबिवली रोडने. सध्या आपण टिटवाळा आंबिवली रोडने जात आहोत आणि इथून आपण पुढे काही मिनिटांनंतर नांदप मार्गे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या रस्त्याला लागणार आहोत. हे पाहू शकता, ऍक्च्युली मी सुद्धा प्रथमतःच या रस्त्याने प्रवास करीत आहे. यापूर्वी मी अनेकदा टिटवाळ्याला आलेलो आहे, म्हणजे खास गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेलो तेव्हा लहान होतो, आणि आता जे काही मी 4-5 चक्रा मारल्यात त्या स्पेशली दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे रोडची अपडेट देण्याकरता मारलेले आहे. आज पुन्हा एकदा खास आपल्यासाठी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वडपे ते बदलापूर हा मार्ग करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यासाठी निघालेलो. आपण माझा जुना व्हिडिओ पाहिलाच असाल. भाग पहिला, भाग दुसरा, भाग तिसरा. वडपे ते बदलापूर. वडपे ते बदलापूर प्रवास करत असताना आपण साधारणतः 3 व्हिडिओ पाहिलेत. यातला तिसरा व्हिडिओ आपण रायते इंटरचेंज पर्यंत केलेला आहे. आणि रायते इंटरचेंज पुन्हा निघालोय ते आमने इथे जाण्याकरता. आमने इथे जाताना रायते इंटरचेंज वरून मी सरळ दिल्ली मुंबई एक्सप्रेसने आलो आणि उतरलो ते डायरेक्ट आंबिवली टिटवाळा रोडवर, ज्या ठिकाणी समोर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची कामे सुरू आहेत. आपल्याला हा जो प्रवास आहे हा कसा वाटतो नक्की सांगावे. आणि आपण जर पहिले व्हिडिओ पाहिले नसाल तर व्हिडिओ नक्की बघा. आणि अशा प्रकारे आपण टिटवाळाच्या दिशेने प्रवास करीत आहोत. सर्व काही नवीन आहे माझ्यासाठी, त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला काही सांगू शकत नाही हा मार्ग कुठला आहे ते. परंतु मला असं का वाटत आहे हा रस्ता कदाचित तो असावा जो मी एक मागे व्हिडिओ बनवला होता. डोंबिवली ते टिटवाळा जो एक कल्याण मार्गे तो नवीन रस्ता बांधत आहे, लिंक रोड. त्या लिंक रोडवरून आपण चाललो आहोत की काय असा माझा एक अंदाज आहे. आणि आपल्याला जर तो माझा अंदाज खरा वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. मी या रस्त्याने चाललोय, हा रस्ता नक्की कुठला आहे ते. खूप सुंदर प्रवास बाजूने पाहू शकता. रेल्वे लाईन. कदाचित तिथून आपण टिटवाळा स्टेशन जवळ पोहोचत आहोत की काय असं मला वाटत आहे. पुढे रस्त्याचा मला जराही अंदाज नाहीये. मी फक्त आपली बाईक चालवत आहे आणि मॅप तर माझ्या बाईकवर लावलेला नाहीये. मी मोबाईल लटकावेल, मोबाईल होल्डर लावलेला नाही की त्याच्यावर मी मोबाईल लावून स्टँड पाहिजे. परंतु इतकं नक्कीच आहे की हा जो वरचा ब्रिज आहे या ब्रिजवरनं मी नक्की प्रवास केलेला आहे. आणि याच ब्रिजवरनं प्रवास केल्यानंतर मला वाटतं इंदिरानगर का काय तिथून पुढे रस्ता चुकून नांदप गाव वगैरे आणि अजून बरेचसे गाव करत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला पोहोचलो होतो. त्याबाबतचा व्हिडिओ मी पुढे नक्की अपलोड करेल. तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ पहा. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं नांदपसाठी आपण चाललेलो आहोत आणि मला वाटतं आपण कोलीवाडा जंक्शन जवळ आलेलो आहोत. मला सुद्धा माहीत नाही हा कोलीवाडा जंक्शन आहे म्हणून, परंतु मी गुगल मॅपवर पाहिलं आहे की याला कोलीवाडा जंक्शन असे नाव आहे. आणि इथून पुन्हा आपण आपल्या उजव्या हाताला वळण घेऊन नांदप मार्गे जाणार आहोत. हा जो रस्ता आहे याला नांदप मार्गे असे बोलतात बहुतेक. इथून आपण
जो इंदिरानगर आहे, आता येताना तुम्ही अगोदर ब्रिज बोललो, त्या ब्रिजच्या एंडला कदाचित आपण निघू असा माझा एक अंदाज आहे. आणि मी जे रस्ते चुकलो होते त्याला कारण एक असे आहे की मी जेव्हा तो रस्ता क्रॉस केला, तो ब्रिज क्रॉस केलाय, तेव्हा डाव्या हाताला वळण न घेता सरळ मार्गे मी गेलेलो, म्हणून मी अनेकदा रस्ता चुकलेलो आहे. पण आज मात्र मी एक मॅपवर नक्षा घेऊन निघालेलो, म्हणजे सुरुवातीलाच मॅप पाहिला, कारण एकदा गाडी चालवायला मागे हे पहा आपण इंदिरानगर पर्यंत पोहोचलेलो आहोत. सरळ जो मार्ग आहे तो इंदिरानगरला उजव्या हाताकडे डाव्या हाताकडे जाणार आहे. आणि उजव्या हाताला आपण जो वळलोय हे आपण चाललोय आमनेच्या दिशेने. आपण निघालो आहोत आमनेच्या दिशेने आणि आता आपल्याला तो ब्रिज लागणार आहे, ज्या ब्रिजच्या खालून आता आपण निघालो आहोत. हा ब्रिज म्हणजे सध्या व्हायरल झालेला मीरा भाईंदरचा जो ब्रिज आहे, तो अर्धवट स्थितीत होता, अर्ध्यावर जाऊन थांबलेला. तसाच काहीचा ब्रिज आपल्याला या टिटवाळाच्या ठिकाणी देखील पाहायला मिळणार आहे. तो ब्रिज सुद्धा अर्धवट जाऊन थांबलेला आहे आणि तिथे भिंत लावण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारे हा पहा तो ब्रिज आलेला आहे, जो मीरा भाईंदरचा व्हायरल ब्रिज झालेला. तसाच हा देखील ब्रिज आहे, तुम्ही पाहू शकता. दोन मार्गे या ब्रिजच्या आजूबाजूला होते, जो पुढे जाऊन समोर भिंत टाकल्याने हा मार्ग फक्त एकच मार्ग राहिलेला आहे. तर मी तुम्हाला पुढे देखील जाऊन दाखवतो. तुम्ही पाहू शकता ही जाणारे मार्गिका आहे, परंतु समोर भिंत टाकला असल्यामुळे आपल्याला जो बाजूचा पट्टा आहे, जी येणारे मार्गिका आहे, त्या येणाऱ्या मार्गिकेवरनच प्रवास करत टिटवाळामध्ये यावे लागते. काही समजत नाही हा ब्रिज कुठल्या अनुषंगाने असा बांधलेला आहे. आणि दुसरं म्हणजे याला काय कारण आहे की हा ब्रिज अशा प्रकारे बांधण्यात आलेला आहे. आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात की याला काय कारण आहे ते. इथे बाहेर मला वाटतं एखादी शाळा असावी, प्लस रेल्वे क्रॉसिंग, आणि दुसरं म्हणजे समोर असणारी इमारत. हे 2-3 कारणे असू शकतात. परंतु आपण जर टिटवाळाकर असाल आणि आपल्या जर ह्या ब्रिज बद्दल सर्वाधिक माहिती असल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये नक्की नमूद करा, हा ब्रिज असा का आहे. तुम्ही पाहू शकता 2 मार्गिका होत्या, आता ती फक्त एकच मार्गिका राहिले. या एका मार्गावरच गाड्या येतात, गाड्या जातात आणि या शेवटचा जो टोक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा जी भिंत मागे दिसत होती तीच भिंत पुन्हा एकदा इथे तुमच्या नजरेत पडणारी बघा, हीच ती भिंत. काय कारण आहे की इथून हा जो पट्टा आहे समोरचा, याचे काम का थांबवण्यात आलेले आहे, आपण नक्की कमेंट बॉक्स मध्ये नमूद करावे. असो आपला विषय भरकटलेला आहे. आपला प्रवास सुरू होता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे शोधण्याकरता. आपण निघालेलो रायते इंटरचेंज इथून आमने इंटरचेंज पर्यंत जाण्याकरिता. आणि आपण आलेलो टिटवाळा आंबिवली रोडने नांदप रोड मार्गे. आणि अशा प्रकारे आता आपण पुन्हा एकदा टिटवाळा आंबिवली रोडच्या प्रवासाला लागणार आहोत. टिटवाळा इथला ब्रिज आपण उतरत आहोत आणि सरळ जाणार आहोत आंबिवली रोडला. हा जो टिटवाळा आंबिवली रोड आहे, हा टिटवाळा आंबिवली रोड म्हणजेच जो मानपाडा बोलतात ज्याला, कदाचित डोंबिवली ते टिटवाळा जो लिंक रोड बनत आहे, त्या लिंक रोडचा हा एक हिस्सा आहे, ज्या मार्गावरनं आत्ताच्या घडीला आपण प्रवास करीत आहोत. आणि या डोंबिवली ते टिटवाळा जो लिंक रोड आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले. डोंबिवली ते कल्याण ते सापे गाव जो आहे तिथपर्यंत मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तिचं टायटल दिलेलं आहे डोंबिवली कल्याण लिंक रोड. जरूर आपण जाऊन पाहावे. आणि अशा प्रकारे आपण आंबिवलीच्या रस्त्यावर प्रवास करीत आहोत. टिटवाळा आंबिवली रोड. काही ठिकाणी कामे बाकी आहेत, काही ठिकाणी कामे पूर्ण झालेली आहेत. आणि आपल्याला आता या रस्त्याने आंबिवलीच्या रस्त्याने जाताना दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे लागणार आहे. खूपच जबरदस्त प्रवास होणार आहे. आपला प्रवास पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करा. खास आपल्यासाठी आपली मराठी. आणि हे पहा आपण आता नांदप जवळून आलेलो आहे. जो नांदप रोड आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत.
दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची जे वळण आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे करता जे लोक जातात त्या मार्गाचा शोध घेण्याकरता आपण आलेलो आहोत आणि आपण आता नांदब जवळून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवेश करत आहोत. पाहू शकता तुम्ही सदर मार्ग हा बंद आहे. याच्यावर तुम्ही अनधिकृतपणे प्रवास करू शकत नाही, कारण कामे सुरू आहेत, कुठली दुर्घटना घडू शकते. इथनं अनेक लोक येतात जातात, ते कसे येतात हे दाखवण्याकरता आम्ही छोटा व्हिडिओ आहे. आपण कृपया करून 4 चाकी वगैरे का असल्यास प्रवास करू नये, आणि या ठिकाणचे रस्ते केव्हाही चालू होतात केव्हाही बंद होतात. असो, आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर आता प्रवेश करणार आहोत. आणि हे पहा, इथून रस्ता एकदम 8 लेनचा होतो. हा मार्ग म्हणजे आधुनिक भारताची प्रगती आहे. इथून आमने आता फक्त काही मिनिटाच्या अंतरावर आहे. कास आपली मराठी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे टिटवाळा ते आमने दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं आपला प्रवास आपण आलोय नांदब मार्गे. मित्रांनो, नांदब ते आमने हा प्रवास इतका स्मूथ आहे की तुम्हाला कळणार सुद्धा नाही. हा टप्पा आपल्याला थेट समृद्धी महामार्गाच्या म्हणजेच मुंबई नागपूर एक्सप्रेसवेच्या सुरुवातीच्याच पॉइंटला म्हणजेच आमने जंक्शनला जोडतो. तुम्हाला जर नाशिक किंवा नागपूरला जायचे असेल तर टिटवाळ्याहून येण्यासाठी हाच सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान मार्ग आहे. तुम्ही पाहू शकता किती रुंद रस्ते आहेत. बरेचसे कामे झालेले आहेत, तसेच बरेचसे कामे बाकी आहेत. रस्ते पूर्णपणे तयार झालेले आहेत, सुसाट गाड्या चालत आहेत. या ज्या मार्ग आहे, या मार्गामुळे टिटवाळा ते आमने प्रवासात कमीत कमी 30 ते 40 मिनिटाची बचत होणार आहे. साधारणतः पाऊण तास ते 1 तास कदाचित जायचा तो प्रवास जेमतेम 7 ते 8 मिनिटावर येणार आहे. अशा प्रकारे आपला सुसाट प्रवास सुरू आहे. आणि आपल्याला हा प्रवास कसा वाटतो? आपल्याला जर या प्रवासाबद्दल, या रस्त्याबद्दल माहिती असेल आणि आपण जर जास्त काही जाणत असाल तर जरूर त्या सूचना कळवाव्यात. माझा नेहमी प्रयत्न राहील की आपल्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवावी. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे असो अथवा समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाचे तरी अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पहिले अपलोड केलेले आहेत. आपण पाहिल्या नसाल तर समृद्धी महामार्गातील स्वतंत्र प्लेलिस्ट आहे, पटकन ते म्हणून तिथे जाऊ शकता. आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे सलग व्हिडिओ विरार पासून आमने इंटरचेंज पर्यंत, विरार पासून वडपे पर्यंत, अकलोली इंटरचेंज पासून वडपे पर्यंत, वडपे पासून अकलोली इंटरचेंज विरार पर्यंतचे सर्व व्हिडिओ हे आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे या प्लेलिस्टवर पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे काही ठिकाणी कामे सुरू आहेत, जसे की मी बोललो होतो. आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं प्रवास करत असताना आपण किरवली गावाच्या जवळ आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे खडी वगैरे टाकलेली आहे. रिक्षाची येणे जाणे देखील सुरू आहे. हा शॉर्टकट आहे आताच्या घडीला. जे टिटवाळा प्रवास करतात, टिटवाळा ते आमने, टिटवाळा ते पडगा, टिटवाळा ते वडपे, ते या मार्गाने प्रवास करीत आहेत. आपण किरवली गावातून प्रवासाला लागलेलो आहोत. जसे की मी बोललो होतो, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर बऱ्याच ठिकाणी रस्त्यात जे त्या ठिकाणी कामे अडकलेले आहेत, त्याला कारणीभूत असलेले मध्ये अडथळे. आणि ते तुम्ही पाहू शकता किरवली गावाजवळ याच रस्त्यावर एका बाजूला एक मंदिर देखील आहे. त्या मंदिरामुळे हा जो रस्ता आहे हा अर्धवट स्थितीत आहे. या बघा रस्ता इथे थांबलेला आहे, कारण ते जे किरवली गावातील मंदिर आहे या रस्त्याच्या मधोमध आहे.
आणि आता काही मिनिटातच आपण समृद्धी महामार्गाजवळ पोहोचणार आहोत. एकंदरीत पाहता आपण आमने येथे पोहोचलेलो आहोत. इथून समोर गेलास तुम्ही समृद्धी महामार्गावर जाता आणि डावीकडे वळल्यास मुंबई नाशिक महामार्गाला कनेक्ट होतो. खरंच टिटवाळा नांदत ते आमने हा प्रवास आता खरंच सुसाट झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा. ज्यांना रायते इंटरचेंज पासून किंवा टिटवाळाहून आमने इथे यायचं असेल त्यांच्याकरता हा उपयुक्त मार्ग. परंतु कृपया कुठल्याही प्रकारे रिस्क घेऊ नका. मी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याकरता रिस्क घेतलेली आहे. तसे तुम्ही पाहत आहात ते अनेक प्रकारच्या गाड्या चालतात. ती टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो किंवा रिक्षा असो. हे पाहू शकता टेम्पो देखील या मार्गाने प्रवास करीत आहे. आता आपण चाललोय ते आमने गावाकरिता आणि ही जी पाईपलाईन आहे ही सावध नाका ते पिसे डॅमची पाईपलाईन आहे. आपण आता कनेक्ट होणार आहोत पिसे डॅम रोडला. उजव्या हाताला वळण घेतल्यास किरवली गाव, डाव्या हाताला वळण घेतल्यास चुकीचा बोललो, डाव्या हाताला वळण घेतल्यास किरवली गाव, उजव्या हाताला वळण घेऊन आपण आलो आहोत पिसे डॅम रोडला आणि आपण चाललो सावध नाक्याच्या दिशेने. सावध नाका म्हणजे कल्याण ते मुंबई नाशिक महामार्गाला कनेक्ट होणारा रस्ता. सावध नाका म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण भिवंडी करता सुद्धा प्रवास करू शकतो. आणि आजचा प्रवास बराच फिरून झालेला आहे. हा प्रवास खरं तर मी या व्हिडिओचा कुठल्याही प्रकारचा मला मानस नव्हता, परंतु आला मनात आणि म्हटलं चला एक माहिती अशी देखील द्यावी की टिटवाळाहून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा मार्ग चालू आहे, जो रस्ता बनत आहे त्या रस्त्यावर निघाल्यास कसे पोहोचता येईल. सदर व्हिडिओ बनवताना मला स्वतःलाही सुरुवातीला माहिती नव्हता हा रस्ता कुठून कसा जातोय. मी स्वतः रस्ता शोधत आलेलो आहे आणि आपण पोहोचलो सोनटिकली नाक्याला आणि उजव्या हाताला वळण घेऊन आपण चाललोय आमनेच्या दिशेने. आहे सोनटिकली नाका जो आता आपण क्रॉस केला तो आणि आपला प्रवास सुरू आहे आमने गावाकडे जातानाचा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि नवीन माहिती कशी वाटली नक्की कळवावे. एक गोष्ट अजून सांगू इच्छितो, जर तुम्ही टिटवाळा, आंबिवली किंवा मोहने भागात राहत असाल तर हा मार्ग तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. पाहू शकता इथे बाजूला एक मैदान आहे, क्रिकेटचे सामने वगैरे याच ठिकाणी होत असतात. समोर वेअर हाऊसेस आहेत, मोठे बनत आहे आणि ते वेअर हाऊसच्याच मागे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग कनेक्ट होतो, ज्याला आमने इंटरचेंज म्हटले जाते. हा प्रवास करत असताना आपण उजव्या हाताला पाहिल्यास तर आपल्याला तो समृद्धी महामार्ग म्हणजे आमने इंटरचेंज दिसेल, ज्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे कनेक्ट झालेला आहे. ज्या मार्गावरून आता आपण प्रवास केलेला आहे. आपण चाललो आहोत ते आमने गाव. आमने गाव हे नाव सुद्धा मला समृद्धी महामार्गामुळे समजलेले आहे आणि मी प्रथमच आमने गाव पाहिले होते ते समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ करताना. समृद्धी महामार्गामुळे नावारूपास आलेले आमने गाव. आमने गाव सुरू देखील झाला आणि आमने गाव संपला देखील आणि अशा प्रकारे आपण आता कनेक्ट होणार आहोत
ते कल्याणहून निघून कल्याण सापे रोड पाहू शकता. जी रिक्षा गेली कल्याणच्या दिशेने जाणारी आणि आपण जे चाललो तर मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेने चाललेलो आहोत. त्याला कल्याण सापे रोड म्हटले जाते. याच मार्गाने आपण पुढे पडग्यापर्यंत पोहोचतो. तत्पूर्वी आपल्याला मुंबई नाशिक महामार्ग लागतो, जो तलवली नाका म्हटले जाते. तलवली नाका या ठिकाणी सुद्धा मोठ्या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. तशा पाहता सध्या जो मी प्रवास करतो त्या ठिकाणी अनेक रस्त्यांवर मोठे जे प्रोजेक्ट आहे, मोठे रस्त्यांचे कामे सुरू आहेत. आणि ते नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करत राहतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि नवीन माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवावे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खास आपल्यासाठी आपली मराठी. समोर तुम्हाला जी भिंत दिसत आहे ती भिंत म्हणजे समृद्धी महामार्ग नागपूरहून मुंबईच्या दिशेने उतरणारी भिंत. मुंबईच्या दिशेने जी उतरण आहे ती ही भिंत. असो, व्हिडिओला लाईक करायला तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सुरक्षित प्रवास करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.